आज पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल गंभीर आणि धक्कादायक प्रश्न उपस्थित केला। त्यांच्या मते हा फक्त अपघात नाही तर नियोजनबद्ध घातपात असू शकतो। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। ते म्हणाले की अजितदादा स्वतःची खूप काळजी घेत असत, सतर्क असत, इतके की शेवटच्या काळात प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिणंही बंद केलं होतं। तसेच प्लास्टिकच्या बाटलीत टॅम्परिंग होऊ शकतं, काही मिसळता येऊ शकतं, म्हणून दादा फक्त काचेच्या बाटलीतलं पाणी घेत असत। ते खूप सावध होते। तसेच रोहित पवार म्हणाले, अजितदादांचा अपघात कसा झाला हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे। काका आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। जेव्हा पत्रकारांनी विचारलं की शरद पवारांशी काही चर्चा झाली होती का, त्यावर त्यांनी उत्तर दिलं, शरद पवारांनी अपघातानंतर 6 तासात प्रतिक्रिया दिली। लाखो लोक येणार होते, त्यामुळे शांतता राखावी लागली। रोहित पवारांनी दाखवलेल्या फोटोंचा उल्लेख, विमानाच्या तांत्रिक बाबी, पायलटचा अनुभव यामुळे आता अजितदादांचा अपघात खरोखर घातपात होता का या प्रश्नावर नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरते। दादा कुठे बसले होते? रोहित पवार म्हणाले, मुंबई ते बारामती फक्त 27 मिनिटांचा प्रवास। VSAR कंपनीचे अमेरिकन लेअर जेट। दादा बहुधा लेफ्ट साइडला बसले होते। मागच्या सेक्शनमध्ये बॅगा, त्यामध्ये फ्युएल टाक्या। देशात लेअर जेटची सर्वाधिक विमाने याच कंपनीकडे, जवळजवळ मोनोपॉली। रोहित पवार म्हणाले की 7:02 दादांचा विमान तपास सुरू। 7:10 ओके मेसेज आला आणि 7:30 दादा पोहोचले आणि विमान उड्डाण केले। 8:22 लोणावळा, 8:25 पुणे, तर 8:30 यवतल आणि 8:32 सुपे। 8:43 ते 8:45 दरम्यान हा अपघात झाल्याची घटना समोर आली। 9 वाजता जखमी असल्याची बातमी, तर 9:45 दादांचा मृत्यू। अजितदादांचं विमान 16 वर्षापूर्वीचं होतं असं रोहित पवार म्हणाले। विमानाचं ॲप तपासलं तर 16 वर्षे जुने हे विमान होतं, तर ते 25 ते 26 सुरतला जाऊन आलं। कंपनी म्हणते विमान ठीक, मॅनेजमेंट पूर्ण, पायलट अनुभवी असं कंपनीचं म्हणणं आहे। पण गावकऱ्यांनी सांगितलं आवाज वेगळा होता। सीसीटीव्हीत विमान टील झालं आणि खाली पडलं। मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम असण्याची शक्यता। या प्रकरणात पुढे काय उघड होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं या अपघाताबाबत कमेंटमध्ये नक्की कळवा।